नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे वैदेही विचारते सूर्याला, की "काय नातं आहे आपलं? आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत. फक्त चांगले मित्र, राईट?" तर सूर्या म्हणतो, "मॅडम आपण मित्र आहोतच, पण पण वैदेही विचारते, "पण काय?" तर सूर्या म्हणतो, "आपण?" तर वैदेही विचारते परत एकदा, "प्रेमाबिमात नाही ना पडलायस तू माझ्या?" तर सूर्या म्हणतो, "काल रात्री हे बोललोय का मी?" तर असं एकदम तो विचारतो, तर वैदेही ना त्याच्याशी काहीच न बोलता अशी मान फिरवते बाजूला. तर सूर्या काहीतरी विचारतो, विचारात पडलाय. वैदेही म्हणते, "हे बघ सूर्या, की तुला हे जे काही वाटतंय, हे असं सगळं का वाटतंय ते काही मला माहिती नाहीये. पण तुला असं खरंच वाटतंय, की तू माझी मस्करी करतोयस, तेही मला माहिती नाहीये." तर प्रेक्षकांनो, वैदेही ना अशी अडखळत-अडखळत बोलते, पण म्हणते, "पण चुकून जरी तुला जरी असं वाटत असेल, तर तर प्लीज तुझ्या डोक्यातून हे सगळं जे काही आहे ते काढून टाक." सूर्याच्या डोळ्यात पाणी यायला चालू झालंय बरं का हळू-हळू. तो आता हाक मारतोय, "मॅडम, हे मला सांगायचं मागचं कारण काय होतं?" असं सगळं विचारतोय बरं का सूर्या इकडे. तर वैदेही विचार करते आणि एकदम ती म्हणते, "कारण माझ्या आयुष्यातल्या या गोष्टींना अजिबात थारा नाहीये." असं म्हणते वैदेही आणि आय एम ऑलरेडी कमिटेड असं सांगते. तर सूर्याला काहीतरी वेगळंच वाटतं बरं का. तो काहीतरी वेगळंच ऐकतोय इथे आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतंय आणि वैदेही ना आतमध्ये जातीये म्हणजे पुढचं काम करायला, पेशंट्स बघायला ती जाते. तर सलू या दोघांकडे ना अशी बघत तिथे उभी राहिली आणि बघूया पुढे काय घडतंय ते. सूर्या ना असा एकदम ना रडल्यासारखंच करतोय, खूप रडायला येतंय त्याला बरं का. काय होतंय त्याचं त्याला समजत नाहीये. नेमका त्याने कसला अर्थ घेतलाय ते. तर सूर्या परत इथे वैदेहीजवळ येतो आणि म्हणतो, "डॉक्टर मॅडम, अहो डॉक्टर मॅडम, अहो म्हणजे मला काय वाटलं तुम्ही म्हणजे." तर वैदेही म्हणते, "सूर्या, आपली खूप चांगली मैत्री आहे, खूप छान मैत्री आहे, जी मला खरंच खूप आवडते." असं वैदेही समजावत असते आणि म्हणते, "आणि त्या पलीकडे मी नाही विचार करू शकत. आणि तुझंही लग्न ठरलंय ना आता." असं म्हणते बरं का वैदेही. तर सूर्या म्हणतो, तर काही बोलत असतो, पण वैदेही त्याला बोलू देत नाही आणि म्हणते, "तुझ्या आयुष्याचा आता नवीन प्रवास सुरू होईल. त्यावर तू कॉन्सन्ट्रेट कर." असं सांगते वैदेही, समजावते आणि प्रेक्षकांना वैदेही तिकडनं आत निघून जाते. तर सूर्या ना असं वेगळाच इथे काहीतरी विचार करतोय. त्याला रडायला येतंय. तो स्वतःला शांत, शांत, शांत हो असं म्हणतोय. खूप सारे असं म्हणजे इमोशन्स त्याचे असे रडायचे आलेत, पण तसं स्वतःला शांत करतो. सारखं-सारखं डोक्यावरनं हात-बीत पुसतो. त्याला आता कंट्रोल होत नाही. तो बाहेर येतो आणि आता बघूया पुढे काय होतंय. मंग्या आणि नानू आहेत. मंग्या आणि नानू विचारतात, "अरे तू बोललास ना चिडलास नाही त्यांच्यावर?" तर सूर्या म्हणतो, "नाही रे, कसं चिडू मी त्यांच्यावर?" असं म्हणतो बरं का सूर्या. तर ना मंग्या विचारतो, "अरे कसं म्हणजे?" तर मंग्या म्हणतो, "कसं म्हणजे? अरे तुझ्या लग्नाची खबर मिळाली तेव्हा त्या रुसून बसल्या होत्या ना त्या." असं तो समजावत पाठीमागून चालतोय. तर सूर्या रडत राहिलाय आणि म्हणतोय, "नानू, अरे मी कितीही ठरवलं ना, कितीही प्रयत्न केले, तरीसुद्धा माका चीड नाही येत त्यांच्यावर." असं म्हणतोय बरं का हा सूर्या आणि म्हणतो, "नाही येत मला चिडायला." आणि आपण खूप रडतोय बरं का. आणि मंग्या आणि नानू त्याच्याकडे नुसते असे बघत राहिलेत. तर सूर्या म्हणतोय, "ए चला रे, बास झालं, बास झालं. आपल्याला खूप कामं आहेत. चला आपण जाऊया." तर रे मंग्या नानू म्हणतात, "ए थांब रे, थांब रे. इतक्यात लढाई हरलास तू? इतक्यात हरलास तू लढाई? अरे तू सूर्या आहेस सूर्या. द सूर्या तांडेल आहेस तू, द सूर्या तांडेल. तुझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड ना असा होऊच शकत नाही." तर मंग्या नानू पण म्हणतात, "होय तर हे होऊच शकत नाही. अरे सूर्या, तू काय फक्त आमचा भाऊ नसत, तर आमचा ना इन्स्पिरेशन असास, आयडॉल असास तू." तर सूर्या म्हणतात, "अरे काय बोलतोस तू? अरे धबधबत्या सूर्यासारखं पेटून उठ तू. अरे सूर्या काहीतरी मार्ग काढ चल." तर लगेच नाही ते सूर्या म्हणतो ओरडून, "अरे काय मार्ग काढू मी?" आता बघा प्रेक्षकांनो सूर्या आता काय सांगतोय. हळू ओरडतोय आणि म्हणतो, "काय मार्ग काढू मी?" आणि तो एकदम ना म्हणतो, "अरे डॉक्टर मॅडमनीच समोरून सांगितलंय, की आमच्या स्टोरीचा एंड केलाय डॉक्टर मॅडमनीच." आता तर लगेच ना सूर्या डोळे पुसत-पुसत खूप असं ना हळवा झालाय बरं का. "आय एम कमिटेड." असं म्हणाल्या त्या. "आय एम कमिटेड" असं काहीतरी बोलल्या त्या. तरी सूर्या रडत-रडत सांगतोय. तर मंग्या आणि नानू ना एकदम हां, असं करतायत. तर हा नानू म्हणतोय, "त्यांची हिंमत कशी झाली असं काहीतरी बोलूची? अरे माणूस प्रेमात पडलेलो माणूस म्हणजे ह्याका काय वाटता?" असा हा नानू चिडून विचारतोय बरं का. "ए काय रे ए, त्या माणुसकी हाय का नाय?" असं ओरडतोय. तर लगेच, "ए विमान तू थंड घे." असं आता मंग्या म्हणतो बरं का आणि म्हणतोय, "अरे आय एम कमिटेड म्हणजे काय वाटतं रे तुका? काय वाटलं?" तर सूर्या पण रडत असतो इथे. तर मंग्या म्हणतोय, "काय वाटलं म्हणजे आमच्या मित्राला
कोणी पण गाळे घातल्या ना, तर आम्ही खपवून घेऊच्या नाय असं म्हणतो बरं का. तर हे नानू सांगतो, "ए, ए वेडा झालंस? अरे आय एम कमिटेड म्हणजे ना, म्हणजे त्याचा त्यांचा झेंगाट सुरू हा." असा मंग्या सांगतोय नानूला. आणि आता सूर्या असं बघायला लागतो एकदम. प्रेक्षकांनो ह्यांचा आय एम कमिटेडचा गैरसमज झालाय बरं का आणि त्याच्यामुळे हा सूर्या इकडे रडतोय. आता पुढे काय घडतंय बघूया आपण. तर वैदेही इथे ना केबिनमध्ये आलेली आहे अशी आणि ती काहीतरी विचार करते. आता तिच्या पाठीमागून सलू पण येते बरं का तिथे. सलू येऊन कमरेवर हात ठेवून लगेच ना वैदेहीकडे अशी बघत असते. तर वैदेही दुसरी फाईल घेते आणि तिथे बसते. तर सलू तिच्या पाठीमागे टेबलाच्या इथे जाऊन पण उभी राहते आणि आता सलू बघतीये वैदेहीकडे आणि हसतीये. वैदेही म्हणते, "काय प्रॉब्लेम आहे?" तर सलू म्हणते, "अगं फाईल सरळ तरी कर." असं म्हणत फाईल सरळ करून देते बरं का सलू आणि हसायला लागते इथे. तर वैदेही म्हणते, "त्रास देऊ नको गं मला. थोडा वेळ जरा ना शांत राहू दे." तर सलू म्हणते, "घे बाय माझे. मी त्रास देतेय तुका?" असं म्हणून विचारते बरं का आणि म्हणते, "अगं तू स्वतः त्रास करून घेतीयेस आणि लोकांना पण देतीयेस." तर वैदेही विचारते, "मी कुणाला त्रास देतेय?" तर सलू म्हणते, "सूर्या." तर प्रेक्षकांनो, "किती रूड वागलीस तू त्याच्याशी," असं सलू ओरडते बरं का या वैदेहीला आणि वैदेहीनं अशी मान खाली घालून बसते बरं का. सलू म्हणते, "एक तर बिचाऱ्याला काय काल घडलं हे आठवत पण नाही." तर वैदेही म्हणते, "वाह! एवढे सगळे तमाशे करून तो बिचारा." तर सलू म्हणते, "तमाशे? अगं तू ज्याला तमाशे म्हणतेस ना, त्याला रोमॅन्टिकपणा होणं असं म्हणतात. कळला तुका? तू पण ना." असं म्हणत आता सलू बाजूला जाते आणि म्हणते, "आणि हा बघ, काल सूर्या जे काही वागला ना, ते सगळं दारूमुळे झाला गं." तर वैदेही म्हणते, "पण ती दारूची बाटली मी दिली नव्हती ना." तर प्रेक्षकांनो, आता पुढे बघा सलू काय म्हणणार आहे, पण त्याच्या आधी इकडे मंग्या आणि नानूचं काय चाललंय. हा मंग्या म्हणतोय, "हा बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मॅचमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना, तोपर्यंत मॅच संपत नाही." आता ही दोघं सूर्याला मोटिव्हेशन द्यायचा प्रयत्न करतायत आणि जोपर्यंत मुलीच्या डोक्यांमध्ये अक्षता पडत नाहीत ना, तोपर्यंत तिचा लगीन होत नाही आणि ती कमिटेड पण नाही. तर लगेच मंग्या पण म्हणतो नानूच्या बोलण्यावर, "अरे हां, हां, बरोबर आहे." तर प्रेक्षकांनो सूर्याला जराशी आता ताकद येते बरं का, जरा तो सावरतोय, की तसं काही नाहीये आणि सूर्या धावत-धावत ना आता केंद्रामध्ये जायला निघतोय बरं का आणि जवळ-जवळ धावत पळतच तो येतोय आणि डायरेक्ट टेबलवर असा की नाही आदळतो आणि "डॉक्टर मॅडम" असं आता म्हणतोय. तर सूर्याच्या पाठीमागे मग नानू येतात. तर सूर्या म्हणतोय, "डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम तुम्ही ना माझं ऐका. माका माहिती आहे की ती बाटली तुम्ही पाठवलेली नाहीये. तो जो काही घोळ होता त्या ऑरेंज पिशवीनी घातलेला आहे. आता फक्त ना तुम्ही जे मला गिफ्ट दिलत ना, त्यामागच्या तुमच्या भावना मला महत्त्वाच्या होत्या. कारण ते पहिलं गिफ्ट होतं तुमचं आणि ते दारूचे जाऊ दे हो, मी त्या दारूला आयुष्यात कधी हात नाही लावणार. लावतोय हे ते वाटल्यास मंग्याची शपथ घेऊन सांगतो." तर लगेच नानू पण हां, हां म्हणतो बरं का तिकडनं. तर सूर्या पुढे सांगतोय, की "तुम्ही एवढं गिफ्ट पाठवलंय आणि डॉक्टर मॅडमचं पहिलं गिफ्ट कसं नाकारायचं? म्हणून घशाखाली जात नसताना सुद्धा मी ती दारू पिना नाक बंद करून पिऊन टाकली आणि आणि ते काय मग काय झालं ते आता तुम्ही सांगा मला मॅडम, की ह्यात माझं काही चुकलं काय?" तर वैदेही एकदम विचार करत म्हणते, "नाही म्हणजे हां, आत्ता कळलं मला तुला काय म्हणायचंय ते." तर सूर्या कसा बघतोय बघा वैदेहीकडे. वैदेहीचं तत्तपप्प झालंय. "कळलं ना मला आता काय झालंय ते." तर सूर्या म्हणतो, "पण मॅडम मला जाणून घ्यायचंय काल रात्री काय झालं ते. मॅडम प्लीज मला सांगा ना." विचार करून माझं ना डोकं फुटायला लागलंय. वाटल्यास मी पाया पडतो तुमच्या असं म्हणत जरा कमी नाही ते पायच धरतो हा सूर्या बरं का. तर वैदेही म्हणते, "उठ, उठ, उठ, उठ." तर सलूना तिकडे हसतीये. तर वैदेही म्हणते, "चुप, चुप, चुप, चुप. सांगते मी तुला काय झालं ते." तर सलूचं ना खूप हसून-हसून पोटात दुखायला लागलंय बरं का. तर वैदेही म्हणते, "ऐक, ऐक हे बघ मी तुला सांगते काय झालं ते. ऐक तुझा मला फोन आला. मला काय वाटलं, की तू नारळवड्या पाठवल्यास त्या कशा झाल्यास ते सांगायला फोन केला असशील मला." तर प्रेक्षकांनो ते कालचा सीन दाखवलाय. "तुम्हाला आवडते काय?" तर वैदेही ते म्हणते, "लहानपणापासून आवडते. अरे माझी आत्या काय मस्त बनवते. आंब्याची, फणसाची, काजूची अशी वेगवेगळ्या फळांची बनवते." तर वैदेही म्हणते, "पण नंतर काहीतरी वेगळंच घडलं. तुला कुठलीतरी भलतीच पिशवी मिळाली. त्या पिशवीचा घोळ झाला सगळा आणि तुला काय वाटलं मी तुला वेगळंच गिफ्ट दिलं आणि तू नंतर तर म्हणालास की." तर सूर्या म्हणतो, "काय, काय, काय म्हणालो मॅडम? मला ना खूप गिल्ट येतंय. सांगा ना मी काय म्हणालो ते?" तर प्रेक्षकांनो वैदेही म्हणते, "ते ना म्हणजे." तर सूर्या म्हणतो, "काय, काय म्हणालो?" तर वैदेही म्हणते, की "नंतर तू म्हणालास की." तर ते "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम, आय लव्ह यू डॉक्टर मॅडम." असं ते उशी-बिशी उडवलेलं ते प्रसंग वैदेहीला आठवतोय आणि वैदेही म्हणते, "आय." तर सूर्या म्हणतो, "आय." तर वैदेही म्हणते, "लव्ह यू."
तर प्रेक्षकांनो सूर्या असा ना हसत म्हणजे हरवलाय बरं का नजरेमध्ये इकडे आणि तो पाठीमागे एकदम बघतो आणि एकदम पुढे येतो आणि सलूचं पण चाललंय असं. तर मंग्या आणि आम्ही पण खुश होतायत बरं का तिकडे, की चला फायनली सूर्याने सांगितलंय असं म्हणून आणि वैदेही पण आय लव्ह यू असं म्हणते. तर सूर्या आता प्रेक्षकांनो काय करतो बघा ना, कान धरतो डायरेक्ट आपले आणि उठाबशा काढायला लागतो. तर वैदेहीचं चाललंय, "अरे नको करू हे, प्लीज थांब. सूर्या कोणी बघितलं तर कोणीतरी येईल ना. सूर्या थांब, नको करूस तू असं." तर मंग्या नानूच्या कानात म्हणतोय, "ए काय झालं रे आपल्या मित्राला हे असं?" असं उठाबशा काढताना बघतोय. तर लगेच नानू म्हणतो, "अरे एका उठाबशा नाही, प्रेम म्हणतात प्रेम." तर प्रेक्षकांनो इकडनं सूर्याच्या उठाबशा काढणं सुरूच आहे. तर वैदेही सलेला ओरडून म्हणते, "अरे अगं सले ह्याला सांग ना गं." तर सूर्या म्हणतो, "सले तू सांग ना." तर प्रेक्षकांनो सलेचं काहीतरी वेगळंच चाललंय. ती म्हणतीये, "अगं वैदेही सूर्या प्रेमात पडलं आणि प्रेमात पडलेली माणसं फक्त स्वतःच्याच मनाचं ऐकतात हां." असं सांगते. तर वैदेहीचं चाललंय, "सूर्या, सूर्या थांब ऐक ना. भुतकर मॅडम येतील रे. अरे थांब रे सूर्या." तर सूर्या म्हणतो, "जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही." तर वैदेहीचं चाललंय, "असं करू नको ना तू सूर्या. सूर्या, सूर्या थांब असं करू नको. ठीक आहे, तू नाही ऐकणार आहेस ना माझं?" असं म्हणत आता आहे ना, वैदेही चिडून विचारते आणि म्हणते, "नाही, नाही जाऊ दे, जाऊ दे. मीच जाते इथून." असं म्हणत वैदेही तिकडनं जाणार असते बरं का. प्रेक्षकांनो तेवढ्यात आता सूर्या काय करतो, डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम." असं म्हणत सूर्या ना अडवतो बरं का वैदेहीला आणि आता प्रेक्षकांनो सीन बघा कसला भारी दाखवलाय. वैदेहीला असा हात घालून असं अडवलंय बरं का आणि आता सूर्या म्हणतोय, "थांबा, थांबा तुम्ही जाऊ नका." तर वैदेही ना सूर्याच्या नजरेत हरवली बरं का 2 सेकंदासाठी आणि सूर्यात पण हरवलेलाच आहे आपला आधीच. आता बघा पुढे सूर्या काय-काय म्हणतोय ते. सूर्या म्हणतोय आता, "डॉक्टर मॅडम, हे बघा, थांबा. माका माफ करा ना हो तुम्ही. हे बघा डोक्याला हात-बीत लावून घेतो आणि म्हणतो, "मी तुम्हाला वचन देतो, की मी यापुढे दारूला कधीच शिवणार नाही." असं वचन देतोय बरं का सूर्या स्वतःची शपथ घेऊन. सलू बघा कशी बघते या दोघांकडे. तर सूर्या म्हणतो आणि अजून एक की म्हणजे यापुढे तुम्हाला जर का मला काही सांगायचं असेल ना, माझ्या मनातलं बोलायचं असेल ना तुमच्याशी, तर मी हा असा इथे समोर उभा राहून पूर्णपणे शुद्धीत असताना तुम्हाला सगळं काही सांगेन. तुमच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हणत पुढे येतोय आणि डोळ्यात डोळे घालून बघतोय बरं का आणि तुमच्याशी डोळ्यात डोळे घालून मी बघेन आणि बोलेन असं इथे सूर्या सांगतो आणि वैदेही सुद्धा त्याच्या नजरेत हरवली आहे आणि सूर्या सुद्धा हरवलाय बरं का आणि प्रेक्षकांना वातावरण मस्त रोमॅन्टिक झालंय बरं का इथलं. वैदेही पण छान अशी हरवली आहे, त्याच्याकडे बघतीये सूर्याकडे. तर सलू या दोघांकडे किती साऱ्या प्रेमानं बघतीये आणि मनातल्या मनात म्हणते, की असंच म्हणजे पुढे होऊ देत हे असं चाललंय तिच्या मनामध्ये. तर प्रेक्षकांनो, आता वैदेहीकडे आणि सूर्याकडे म्हणजे त्या दोघांचं एकमेकांकडे असं एवढं लक्ष आहे, की बाकी जगाचा विसर पडलाय त्यांना. तर मंग्या नानू हळूच सलूला हाक मारतात आणि म्हणतात, "सले, आता एक काम कर, जरा फॅन वाढव गं, वातावरण फारच गरम झालं." तर प्रेक्षकांनो, इकडे ना खोलीत गरमी वाढली आहे असं म्हणतो तर लगेच सलू म्हणते, "करतंय" आणि पंखा इकडे लावायला येते आणि पंख्याचा वारा जास्त आल्यावर वैदेहीचे केस जे काही हलायला लागतात, उडायला लागतात. त्यामुळे वैदेहीला जाणवतंय, की काय झालंय ते. त्यामुळे ती हळूच अशी बाजूला येते. त्याच्या नजरेत नजर घालून जी काही बसली आहे, ती अशी बाजूला येते आणि सूर्यासुद्धा म्हणजे भानावर येतोय. तर मंग्या आणि नानू पाठीमागनं नुसतं ह्यांच्याकडे बघत असलेत आणि आता सूर्या जरासा बाजूला होतो तिकडनं आणि म्हणतो, "मॅडम, अहो ते काय येतंय हां मी" असं म्हणतो आणि तिकडनं निघून जातो बरं का. तर प्रेक्षकांना आता वैदेहीचं काहीतरी जसं बावचळली आहे ती पूर्णच अशी आणि इकडे-तिकडे अशी बघते ती. तिला पण समजत नाही, की नेमकं हे काय झालंय ते. तर वैदेही सूर्याकडे गेलाय त्या दिशेला बघतीये, तर सलूना अशी पाठीमागनं तिला अशी टोकतीये. पण इकडे वरद मात्र "आवशे, आवशे" म्हणत घरात आला आणि "या बघ मी काय आणलंय" असं म्हणतोय. तर इकडे आत्या म्हणते, "काय रे काय आणलंयस?" तर बघ तर. तो लगेच आत्याच्या पिशव्या बघते आणि वरदकडे बघते, "काय असं हे सगळं?" असं म्हणते आणि मग ताप-बीप चेक करते बरं का वरदचा आलाय का. "काय रे, बरं आहेस ना? ठीक आहेस ना तू? माका एक सांग, येता-येता सगळं म्हणजे सगळं बघितलंस ना तू सरळ? नाही म्हणजे दक्षिणेकडून उगवला नाही ना सूर्य आज?" असं विचारते बरं का. तर वरद इकडे हसायला लागतो आणि म्हणतो, "अगं, अगं तुझी नाटकं बंद कर ना. मला कळतंय तू काय आहे ते. बाकी हां बरं हां. म्हणजे काम केलं तरी ऐकवायचा आणि नाही केला तरी ऐकवायचा. ठीक आहे गं," असं म्हणतो हा वरद आणि म्हणतो, "काय आहे ना, की राजकारणी माणूस आहे, माका सवय असा," असं म्हणतो. तर इकडे आत्या म्हणते, "नाही रे बाबा, कौतुक करते मी तुझं. अरे तू पहिल्यांदाच बाजार आणलास ना, म्हणून बघते मी.
"अरे ह्या बघ, ह्याच सगळा सांगते तू पहिल्यांदा बाजार केलास ते." असं म्हणत भाजीकडे बघत बघत सांगते आणि म्हणते, "पालेभाजी असते ना, ती ना अशी-अशी पडलेली नाही घ्यायची. ती अशी टवटवीत पाहिजे. एक-एक पान ना असं हिरवागार दिसूक पाहिजे." तर लगेच ना, "तू ना फक्त चुका काढ." असं म्हणत ना वरद ना आता आत्याला इकडे खुर्चीवर येऊन बसवतो आणि म्हणतो, "ए बस ना, बस ना." तर "हे बघ, बस जरा." तर "काय झालं?" असं आत्या विचारते. तर वरद म्हणतो, "ऐक ना गं." तर आता वरद सिरियसली बोलायला चालू करतो आणि म्हणतो, "माका ना महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी." तर आत्या विचारते, "काय झालं रे?" तर वरद म्हणतो, "माका सांग, तुम्ही सगळे सीरियस आहात ना?" असं विचारतो बरं का. तर आत्या म्हणते, "काय, काय बोलतोयस तू? माका काय कळलं नाही." तर वरद म्हणतो, "अगो म्हणजे काय आहे ना ते म्हणजे मी आणि आपली वैदू असं." तर वरद असं विचारतोय तर आत्या म्हणते, "तर? अरे काय विचारतोस काय तू? अरे आमची ना अधून-मधून ना चर्चा होत असते आमच्या सगळ्यांची." तर इकडे वरद म्हणतो, "आमची तुमची गाडी अजून हयच अडकली आहे. तुका अजून म्हणजे डाऊट आहे का?" तर इकडे आत्या म्हणते, "का रे? काय झालं? तुका लय घाई लागली आहे का?" असं विचारते. "हां, काय? नाही म्हणजे हे बघ, कसं आहे ना, माणसं बदलतात. मी बघितली आहेत, माणसं बदललेली मी बघितली आहेत. पण आणि तुझ्यात बदललेलं रूप पण बघते मी. पण लग्न झाल्यानंतर माणसं बदलतात. तुझं काय चाललंय? तू तर इथे तर असं दिसता, की तुझ्या बायकोने आधीच मोहीम घेतली आहे तुका बदलूची." असं इकडे आत्या बोलते. तर वरद म्हणतो, "झाली तुझी भंकस करून." तर आत्या हसते. तर वरद म्हणतो, "काय ते सांग ना माका लवकर." तर आता आत्या म्हणते, "हे बघ वरद, आता शेपूट उरलेला हा फक्त. हे बघ काय असा, हे बघ वरद, हे बघ तू समजून घ्या. लग्नाचा विषय आहे ना, मग वैदूच्या मनात काय आ, हे ता बघूक लागतला रे." तर वरद म्हणतो, "काय ते लवकर बोलून घ्या ना, म्हणजे किती दिवस हे घोंगडं असं भिजत ठेवायचं?" तर लगेच आत्या म्हणते, "बघतोय रे मी, वैदूशी बोलून घेतोय, मग तर झालं." तर वरद म्हणतो, "आ, आ, आता कसं?" असं म्हणत आईचे गाल-बील ओढतोय बरं का. चला प्रेक्षकांनो, वरद शेठ प्रेमात आपटतायत असं दिसतंय. बघूया आता ह्या दोघांच्या नात्याचं काय होणार? प्रेमाचा त्रिकोण, चौकोन कशी परिस्थिती होते ते बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तर प्रेक्षकांनो इकडे सुधाकर म्हणतोय, "गो चिंगळ्या, अगं तुझ्या आता म्हणजे तुझ्या नावाचं तुणतुणं मी बायच्या तोंडासमोर केवढं वाजवलंय. आता माका तोंडावर पाडलंस ना, तर बायो कानाखाली तुणतुणं काढेल रे." तर चिंगळीनं अशी करून दाखवते आणि म्हणते, "माका प्रेशर देऊ नकोस रे तू." तर सुधाकर म्हणतो, "प्रेशर देऊ नको, नको तर काय करू? माका सांग मी काय करू? मगाचपासून तो लॅपटॉप खाजवतास. हातात तर काय नाही हिला तुझ्या." तर प्रेक्षकांनो बायो पण तेवढ्यात येते आणि म्हणते, "काय गो चिंगळ्या, सापडली पोरगी?" तर लगेच चिंगळ्या म्हणते, "बायो सीसीटीव्ही फुटेज सापडलाय. आता ना त्यातली नेमकी फाईल सापडली ना, की मग आपल्याला ती कालची मुलगी आहे ती कळेल." तर प्रेक्षकांना आता बायो म्हणते, "किती वेळ विचारते?" तर इकडे ना चिंगळी म्हणते, "5-10 मिनिटं." तर आता बायो म्हणते, "अगं अर्ध्या तासापूर्वी 10 मिनिटं म्हणाली होतीस. आज होईल ना हे सगळं?" तर चिंगळी म्हणते, "हो, हो, होतंय ना बायो." तर सुधाकर पण तिकडनं बघत असतो बरं का. आता बायो निघून जात असते तेवढ्यात ना सुधाकर म्हणतो, "बायो, बायो तू थांब ना. मी काय म्हणतोय, म्हणजे विहिरीला पाणी लागायचं झालं ना, तर आपल्याला संयम ठेवूच लागतो ना." असा सुधाकर समजावतो आणि म्हणतो, "एकदा का आपल्या पाण्याचा झरो सापडलो, की जो काय आनंद होता ना, तर आहाहा! तू का सांगतोय, पाणी असं बघितलं ना, तरी ताण भागता बघ." तर इकडे सूर्या तेवढ्यात जाताना दिसतोय बरं का. तर बायो म्हणते, "सूर्या, सूर्या हे बघ, हय हे, हय हे." असं म्हणत आता बायो बोलवून घेते बरं का सूर्याला आणि म्हणते, "तुका आठवत नव्हतं ना, ती कोण पोरगी होती ते? ताच काम चालू आहे बघ. ती चिंगळी आहे ना, ती चिंगळ्या सीसीटीव्ही फुटेज शोधतं." असं म्हटल्यानंतर सूर्याचे डोळे आता पांढरे झालेत बरं का. तर बायो म्हणते, "आता आपल्याला कळेल, काल कोण पोरगी आली होती तुका हय सोडूक ते कळेल बघ आपका." तर आता प्रेक्षकांनो इकडे सुधाकर हां, असं म्हणून मान हलवतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो बायो बघत असते तोपर्यंत चिंगळ्या सापडली असं म्हणते बरं का आणि आता "इकडे, इकडे, इकडे या, सगळे इकडे या." तर "चोरो सापडलो." असं म्हणत सुधाकर पळतो. त्याच्या आधी सूर्या पळतोय आणि बेडजवळ जाऊन बसतोय बरं का. "ह्या बघा," असं म्हणत आता चिंगळी लॅपटॉपची स्क्रीन दाखवते बरं का. तो व्हिडिओ जो काही आहे तो चालू करते इकडे आणि आता प्रेक्षकांनो इकडे कळेल का ती वैदेही आहे ते बघूया. तर वैदेहीची चिड चालली आहे. तर इकडे सलू म्हणते, "वैदू त्याच्यावर चिड करून काही एक होणार नाही हां. कधी चिडा निघान गेलो तर तो." तर वैदेही म्हणते, "तर काय?" तर सलू म्हणत असते, "हे बघ वैदू, हे बघ, हे पहा मला काय सांग, सूर्या माणूस म्हणून किती चांगलो हा, हे तर मान्य आहे का तुका?" तर वैदेही असं म्हणते म्हणजे काहीच बोलत नाही. तर सलू म्हणते, "तुझ्या आनंदासाठी तो काही एक करायला तयार आहे. वैदू अगं, अशा माणसांना जपायचं असतं ना गं." तर वैदेही म्हणते सलूला, "सलू सगळं खरं आहे तुझं,
पण एखादा माणूस किती चांगला असेल, आपल्या आनंदासाठी काहीतरी वाटेल ते करत असेल, म्हणून आपण त्याच्या भावनांशी असं खेळू शकत नाही ना गं, असं वैदेही विचारते सलूला. तर सलू आता म्हणते, "धन्य हां तुझी, मॅडम तुझी धन्य असा. शाळेत वादविवाद स्पर्धेत तू पहिली यायचीस बघ. त्यामुळे माका तुझ्याशी या विषयावर अजिबात वाद घालूचा नाही हात." तर वैदेही म्हणते, "मी वाद घालत नाहीये सलू. सलू अगं माझं अगदी साधं म्हणणं आहे गं. ज्या गावाला आपल्याला जायचं नाहीये, त्या गावचा पत्ता आपण विचारायचा नाही." असं इकडे वैदेही म्हणते. तर सलू म्हणते, "अगं पण त्याचं लग्न ठरायच्या आधी तर सगळं नीट होता ना? तर त्याला नारळाच्या वड्या आवडतात, तर त्या पण बनवून दिल्या होत्यास तू. मग हे आता काय झालं?" तर वैदेही म्हणते, "तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे माझं." तर सलू विचारते, "म्हणजे?" तर वैदेही म्हणते, "अगं आता त्याचं लग्न ठरलंय." तर सलू म्हणते, "अच्छा! म्हणजे त्याचं लग्न ठरलं नसतं, तर तू विचार केला असतास ना?" तर वैदेही त्या प्रश्नाचं उत्तर देते आणि एकदम ओरडते सलूवर म्हणते, "काय बोलतेस तू सले? ते त्यापैकी एक कारण झालं." तर सलू म्हणत असते, "अगं माझं ऐकून घे ना." तर वैदेही म्हणते, "बास झालं आता." चिडून म्हणते बरं का सलूवर आणि म्हणते, "मी ऑलरेडी त्याला सांगितलंय, की मी या गोष्टींना माझ्या आयुष्यात काही थारा नाहीये ते आणि मीही माझ्या काही गोष्टी ठरवल्यात." असं वैदेही सांगते सलूला परत एकदा आणि म्हणते, "आय एम ऑलरेडी कमिटेड टू माय वर्क." तर सलू म्हणते, "वाह! वाह! चांगलं आहे हां, चांगलं आहे. म्हणजे तू रव अशीच." असं म्हणते सलू आणि म्हणते, "काही एक होणार नाहीये तुझा खरंच." असं म्हणत ना सलूसुद्धा वैदेहीवर चिडून तिकडनं निघून जाते. तर वैदेही आपल्याच विचारात उभी राहिली आहे. प्रेक्षकांनो, वैदेहीचं हे मत बदलेल काय? काय वाटतं तुम्हाला ते सांगा. तर इकडे सूर्या आता डोळे पाडून-पाडून त्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघतोय आणि बयो आणि सुधाकर तिघं पण असे डोळे फाडून-फाडून बघतायत. सूर्याच्या मनात विचार काहीतरी वेगळे चालू आहेत. तो म्हणतोय, "देवी आई पाठीशी राहा गो, पाठीशी राहा. डॉक्टर मॅडमबद्दल यांना काही कळता कामा नये." असं म्हणतोय सूर्या. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघा. वैदेही तिथे उभी राहिली सूर्याशी बोलतीये. पण सुधाकर म्हणतो, "बरं जळलो मेलो." कारण वैदेही आणि तिच्या चेहऱ्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाहीये. तर आता बयो म्हणते, "चिंगळ्या अगं ह्यात फक्त मुलगी आहे एवढंच दिसता. ती मुलगी कोण आहे? त्याचा चेहरा कसा दिसत नाही?" तर इकडे सुधाकर पण माना डोलावतो आणि सुधाकर म्हणतो, "बायो, बायो, बायो थांब ना." आता चिंगळ्याला सांगतो बरं का सुधाकर काय म्हणतो, "गो चिंगळ्या ते असं ते लॅपटॉपचं खाजव ना काहीतरी आणि बघ ना बटणे दाब काहीतरी आणि बघ ना ते हेल्मेट आहे ना तो काढून टाक बघू." तर चिंगळी म्हणते, "मॅम बटन दाबून हेल्मेट कसं गायब होईल? तुकांना काय कळत नाही? तू जरा शांत बस." असं चिंगळी ओरडून म्हणते. तर इकडे बायो आता तिच्याकडे बघत म्हणते, "तुका लय कळता ना?" तर प्रेक्षकांनो बायो म्हणते, "मगाशी किती जीभ चालवत होतस तू, आता जरा डोकं चालव." तर चिंगळी म्हणते, "बायो, बायो तू माका ओरडू नकोस काय? तुझ्या भीतीने ना माझी बोटं ना सुन्न पडतात इथे." असं इकडे बयोला चिंगळी म्हणते. तर सुधाकर म्हणतो, "अगं लहान आहे गं." तर आता बयो म्हणते, "हे काम जमत नाही तुका." तर बयो उठून म्हणते, "बायो आता मी काय करू गं? तिने हेल्मेट घातलाय, पण माका कसं कळणार ती कोण आहे ते?" तर लगेच ना सुधाकर म्हणतो, "गो तिने हेल्मेट घातलंय हे तुका आधी माहिती होता, तर मग माका का नाही सांगितलंस तू?" असं इकडे सुधाकर विचारतो. तर चिंगळी म्हणते, "अरे मामा, या सगळ्यात तुम्ही हा का विसरताय, की त्याला त्या दिवशी एका पोरीने घरी सोडलं. ह्या का विसरताय? आणि मी काय म्हणते, मी एवढंच तुम्हाला दाखवलंय." तर आता चिंगळी असं म्हटल्यानंतर बयो विचारते, "सूर्या, काय रे? तुला खरंच आठवत नाही का ती पोरगी कोण आहे ते?" तर सूर्या त्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघण्यातच हरवलाय बरं का आणि तो गाढा गोड हसतोय आणि बयो मात्र त्याच्याकडे बघत राहिली प्रेक्षकांनो, सूर्याचं हे जे काही हसणं आहे तेच त्याला इकडे पकडेल का? काय वाटतं तुम्हाला? बघूया. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात अजून एक मोठा गोंधळ होणार आहे. कारण इकडे सलू आली आहे वैदेहीकडे. "वैदूच्या हातच्या नारळवड्या खाऊ केल्या" असं म्हणत आणि प्रेक्षकांनो इथे आत्या म्हणते, "डबं भरून घेऊन गेली होतीस ना तू नारळवड्या, काय केलंस?" असं विचारतीये. तर इकडे सुधाकर सांगतोय, "पुण्या-मुंबईकडची फटाकडी पोरगी आणू का?" असं इकडे यांची चर्चा चालली आहे. प्रेक्षकांनो, हे काहीतरी वेगळंच घडणार आहे बरं का. कारण इकडे वैदेही विचारते, "कोण आहे ती मुलगी? काय नाव आहे तिचं सूर्याला?" तर सूर्या सांगतोय, "नाही, नाही, ते खोटं होतं. म्हणजे ते काही खरं नाहीये." पण मंग्या-नानू काहीतरी वेगळंच सांगत आलेत. आता मंग्या-नानूचा प्लॅन सूर्याला समजेल का? वैदेही सूर्याच्या प्रेमात अडकेल का? काय वाटतं तुम्हाला? ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघत राहा. विसरू नको तू मला.